हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या या व्हिडिओमध्ये बॅलन्सिंग केमिकल इक्वेशनची थर्ड क्लास याच्यामध्ये आपण फर्स्ट ते 30 ची एक पूर्ण सिरीज तयार करणार आहोत आणि 20 क्वेश्चन्स आधीच तुम्ही पहिल्या दोन पार्टमध्ये पाहिले आहेत. तर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण 21 ते 30 ह्या केमिकल इक्वेशन्सला बॅलन्स करणार आहोत आणि एका सोप्या मेथडने, सर्वात सोप्या मेथडने आपण तो सॉल्व्ह करणं शिकणार आहोत. ठीक आहे, तर लक्ष द्या. इकडे आपण पहिल्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करूया. पहा, कार्बन. तर कार्बनचे मला इकडे 3 दिसत आहेत. माझ्याकडे या साईडला मला 1 दिसत आहे. या एकला मला 3 बनवायचे आहे, म्हणून मी काय करतो, याला 3 ने मल्टिप्लाय करतो. तर मी याच्या समोर 3 जेव्हा लिहिणार तर याचा अर्थ माझ्याकडे कार्बनचे किती ॲटम आहेत, तर 3 ॲटम आहेत. तर कार्बनचे 3 ॲटम आहेत. इकडे पण किती होते, 3. याचा अर्थ कार्बन हा जो काय झाला, बॅलन्स झाला. इकडे पहा, कार्बनचे पुन्हा काही ॲटम आहेत नाही, तर कार्बन काय झालेला आहे, बॅलन्स. आता लक्ष द्या, आपल्याला कोण बॅलन्स करायचे आहे, हायड्रोजन. तर हायड्रोजनचे इथं किती आहेत, 8. इकडे किती दिसत आहेत मला, 2. तर जर इकडे 2 आहेत, इकडे 8 आहेत, तर मी कितीने मल्टिप्लाय करणार तेव्हा माझ्याकडे कार्बनचे 8 येणार. कार्बनचे 8 आणण्यासाठी मला इकडे, हायड्रोजनचे 8 आणण्यासाठी मला इकडे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, तर मला 2 ला 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. तर जेव्हा मी या 2 ला 4 ने मल्टिप्लाय करतो तर तेव्हा माझ्याकडे कार्बनचे पण किती होऊन जातात, ऑक्सिजनचे किती होऊन जातात, 4 होऊन जातात. तर अशा प्रकारे मी बॅलन्स केला कुणाला, हायड्रोजनला. तर हायड्रोजनचे किती झाले, 8. आता ऑक्सिजनचे आपण बघू. ऑक्सिजनच्या 1 होता गुणिला 4 प्लस ऑक्सिजनचे किती होते बेटा, 2 गुणिला किती झालंय, 3. 2 गुणिला 3 किती होतात, 6. आणि 4 प्लस 4 गुणिला 1 किती होतात, 4 इक्वल्स टू किती, 10. तर माझ्याकडे ऑक्सिजनच्या ॲटमचा काउंट या साईडला किती आहे, तर 10 आहे. टोटल किती ॲटम आहेत आता, 10. तर जर इकडे 2 आहेत आणि याला मला काय करायचे आहे, 10 बनवायचे आहे, तर मी काय करणार, कितीने मल्टिप्लाय करणार, 5 ने. तर अशा वेळी मी याला कितीने मल्टिप्लाय करतो, 5 ने. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इक्वेशन्सला एका सोप्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही जितका आता पहिल्या याच्यात तर समजणार नाही, बट जसे जसे इक्वेशन पाहत जाणार तुम्हाला आणखी एक पटकन क्लॅरिटी येणार. अच्छा, हे मेथड आहे, मी याने पटकन सॉल्व्ह करू शकतो. आणखी लक्ष द्या, याच मेथडने जाऊ आपण. मेथड चेंज करत आहोत का, नाही, फक्त क्वेश्चन चेंज केलेला आहे. आता पहा, पहिला प्रॉब्लेम झाला आपला सॉल्व्ह. आता सेकंड प्रॉब्लेम पहा. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय आहे, माझ्याकडे कार्बन आहे. कार्बनचे किती आहेत, 1. इकडे कार्बनचे किती आहेत, 1. म्हणजे कार्बन माझ्याकडे बॅलन्स आहे. आता आपण काय करणार, इकडे हायड्रोजनचे चेक करणार. हायड्रोजनचे इथं किती आहेत, 4. जर मला इकडे किती दिसत आहेत, इथं 4, इकडे 2च दिसत आहेत. तर जेव्हा मी याला 4 बनवण्याची कोशिश करणार आणि इकडे किती आहेत, 4, तर मी इथं 2 ने मल्टिप्लाय करतो. तर अशा वेळी 2 ने जेव्हा मी मल्टिप्लाय करणार त्यावेळी माझे ऑक्सिजनच्या काउंट काय होणार, चेंज होणार. आता ऑक्सिजनचा काउंट पहा, कार्बन झालेला होता, हायड्रोजन पण झालेला होता. आता आपण कोण बघणार आहोत, ऑक्सिजन. ऑक्सिजनचे इकडे 2 आहेत, इकडे किती आहेत, हे 2 प्लस 2 गुणिला 1 म्हणजेच किती झाले, 2 प्लस 2 इक्वल्स टू 4. ऑक्सिजनचे किती झाले, 4. 2 ला कितीने मल्टिप्लाय करू तर 4 बनणार माझ्याकडे, 2 ने. तर मी काय करतो, याच्या समोर पण 2 लिहितो. अशा प्रकारे फक्त इथं 2 लिहिला, इथं 2 लिहिला. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इक्वेशन्सला बॅलन्स करू शकतो. लक्ष द्या, हा कोण आहे बेटा, नायट्रोजन. हा कोण आहे, नायट्रोजन. इकडे किती आहे, नायट्रोजन. तर नायट्रोजनचे इथं किती आहेत, हा 1 आहे आणि हा 1. तर 1 प्लस 1 किती, 2. नायट्रोजनचे किती दिसत आहेत, 2. तर नायट्रोजनचे जर 2 दिसत आहेत, या साईडला नायट्रोजनचे 2 दिसत आहेत, याचा अर्थ नायट्रोजन आपल्याकडे काय आहे, बॅलन्स्ड आहे. ठीक आहे. तर मग आपण नायट्रोजन जर बॅलन्स्ड आहे तर नायट्रोजनला बघण्याची गरज आहे का, काही करण्याची गरज आहे का, नाही. आता आपल्याला करण्याची कुणाला गरज आहे, हायड्रोजनला. तर पहा, हायड्रोजनचे इथं किती आहेत, 4. तर हायड्रोजनचे जर इथं 4 आहेत तर इकडे पण मला किती पाहिजे, 4 पाहिजे. तर मी 4 आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करू, इकडे जर 4 येतील तर मला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण की 2 आहेत. तर 2 ने मल्टिप्लाय करणार तर हायड्रोजनचे किती होऊन जातील, 4. तर मी जेव्हा 2 ने मल्टिप्लाय करतो तर पहा, आता 2 ने मल्टिप्लाय केला, हायड्रोजनचे 4 झाले. आता ऑक्सिजनकडे लक्ष द्या. आपण नायट्रोजन झालता, ऑक्सिजन झालता, नायट्रोजन झालता. ऑक्सिजनचे पाहत आहोत, ऑक्सिजनचे इकडे 3 आहेत. इकडे किती आहेत, 1 प्लस 1 होता, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं होतं, म्हणजे 1 प्लस 2 किती, 3. जर इकडे पण 3 आहेत, इकडे पण 3 आहेत, म्हणजेच काय आहे, इक्वेशन पूर्णच्या पूर्ण बॅलन्स्ड आहे. म्हणून आपल्या अशा प्रकारे किती इक्वेशन बॅलन्स झाले, 1 2 3. हे तीनही इक्वेशन्स काय केलो आपण, बॅलन्स केलो. आता लक्ष द्या, इकडे आपण कोणत्या इक्वेशनकडे पाहतो, 24व्या नंबरच्या. ठीक आहे. इकडे कसं आहे,
कार्बनचे 2 आहेत, इकडे किती आहेत कार्बनचे? एकच आहे. तर अशा वेळी मी काय करणार, कार्बनचे 2 करण्याची कोशिश करणार. मी कार्बनचे 2 केलं इकडे, म्हणजे कार्बन काय झाला, बॅलेन्स झाला. आता अशा वेळी मला काय दिसत आहे, हायड्रोजनचे इकडे 6 आहेत, इकडे किती आहेत, 2 आहेत. तर जर इथं 6 आहेत, इथं 2 आहेत, तर मी कितीने मल्टिप्लाय करणार, 3ने मल्टिप्लाय करणार. आता 3 अधिक 3 आहेत, तर ऑक्सिजनचा काउंट काय झाला, चेंज झाला. ऑक्सिजनचा काउंट चेंज होऊन काय होत आहे, 2 गुणिला 2 होत आहे प्लस 3 होत आहे. तर असा काम राहून चालणार काय, म्हणजे इकडे 3 दिसत आहे आणि इकडे मला किती दिसत आहे, 2. म्हणजे इकडे किती झाले, 2 गुणिला 2 4 प्लस 3 7 झाले. तर 7 राहून तर काही होणार नाही. तर मग मी काय करू शकतो, तर याला पुन्हा मल्टिप्लाय करू शकतो. मी याला इव्हन मध्ये आणण्याची कोशिश करणार. इव्हन मध्ये कशा प्रकारे आणू शकतो, याला जर मी 2ने मल्टिप्लाय केला तर काय होणार, माझ्याकडे पुन्हा एक अशी संख्या येणार जी काय आहे, इव्हन आहे. तर इव्हन आहे, तर 3ला कितीने मल्टिप्लाय करू, 2ने. 3ला 2ने मल्टिप्लाय केला तर इथं किती झाला, 6 झाला. आता हायड्रोजनचे माझ्याकडे किती झाले, 12 झाले. तर हायड्रोजनची या साईडला पण किती पाहिजे, 12. तर मी याला कितीने मल्टिप्लाय करतो, 2ने. जेव्हा मी याला 2ने मल्टिप्लाय केला तर कार्बनचे किती झाले, 4. तर इकडे पण कार्बनचे किती करायला लागतील मला, 4. कार्बनचे 4 केले. आता कार्बनचे 4 करत असताना माझ्याकडे किती राहतात, उरतात ते पाहायचं आहे. पहा, आता बाकीचे सर्व झाले, आपल्याकडे कोण उरलेला आहे, फक्त ऑक्सिजन उरलेला आहे. तर ऑक्सिजन चेक करा. ऑक्सिजनचे किती आहेत, 2. आणि हा सर्व आपण गणित कशासाठी इतका प्रॉब्लेमॅटिक येत आहे, कारण इथं जो काउंट होता हा ऑड नंबरचा काउंट होता. इथं जेव्हा आपण 3 लिहिला तर 3 प्लस 4 हा किती येत होता, 7. आणि या साईडला 2 आहे. तर कधी पण इव्हनच्या टेबलमध्ये ऑड संख्या येते का, नाही येत. म्हणून आपण काय केला, याला 2ने मल्टिप्लाय केला. तर 2ने जेव्हा मल्टिप्लाय करतो 3ला, तर आपल्याकडे किती होतील, 2. इकडे पहा, इकडे लक्ष द्या, ठीक आहे. इथं किती आहेत बेटा, ऑक्सिजनचे 2 आहेत, 2 आहेत. इकडे किती आहेत, ऑक्सिजनचे 4 गुणिला 2 8 आहेत. आणि इकडे 6 गुणिला 1 किती होणार, 6 गुणिला 1 इकडे किती होतात, 4 गुणिला 2. तर 4 गुणिला 2 किती झाले, 8 प्लस 6 गुणिला 1 किती झाला, 6. म्हणजेच किती झाले, 14. तर मी 2ला 7 नाही बनवू शकत, पण काय बनवू शकतो, 14 बनवू शकतो. तर म्हणून मी काय करणार, याला 14 बनवण्याची कोशिश करणार. तर मी जेव्हा 14 बनवतो तर याच्या समोर किती लिहिणार, 7. तर अशा प्रकारे मी काय करू शकतो, आपली इक्वेशन बॅलन्स करू शकतो. कन्फ्युजिंग वाटेल थोडा, पण याच्यासाठी आपण काय करत आहोत की ही जी ऑड संख्या होती हिलाच इव्हन करण्याची कोशिश केला. म्हणून पहा, कार्बनचे किती झाले आपल्याकडे, 4. इथं कार्बनचे किती आहेत, 4. हायड्रोजनचे किती आहेत, 6. हायड्रोजनचे 6 गुणिला 2 6 गुणिला 2 6 गुणिला 2 किती, 12. तर हायड्रोजनचे पण किती झाले, 12. त्याच्यानंतर ऑक्सिजन उरलेला होता, तर ऑक्सिजनचे इथं किती होते, 7 दुने 14 होते, 14 होते. इकडे किती झाले, हे झाले 6 गुणिला 1 किती झाले, 6. आणि 4 गुणिला 2 8. तर 6 प्लस 2 8 प्लस 6 पुन्हा 14. तर अशा प्रकारे आपली इक्वेशन काय झाली, पूर्णच्या पूर्ण बॅलन्स झालेली आहे. तर अशाच तुम्हाला पण करून पाहायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तितका जास्त कोणती इक्वेशन पटकन सॉल्व्ह होणार, कोणत्या इक्वेशनला वेळ लागणार, बट तोच काय डिसाईड करते की तुमची रिझनिंग ॲबिलिटी जे राहणार ते इम्प्रूव्ह करणार, तोच हेल्प मिळणार तुम्हाला. आता पहा, जसं इकडे आता जसं ही प्रॉब्लेम होती तर याच्यामध्ये आपल्याला उशीर लागला, बट ही जी इक्वेशन आहे ही आपण पटकन सॉल्व्ह करू शकतो. कशा प्रकारे, हायड्रोजनचे इथं किती आहेत, 2. इथं किती आहेत, 2. म्हणजे काही करण्याची गरज नाही. ऑक्सिजनचे किती आहेत, 2 आहेत. इकडे किती आहेत, 2. पुन्हा तेच प्रॉब्लेम आली, पहा इथं 1 आहे प्लस किती आहेत, इथं 2 आहेत. तर अशा वेळी काय करायचं, काउंट प्रत्येक वेळी इव्हन करण्याची कोशिश करायचं. 3 आहे, 3 पेक्षा मी काय वाढवू शकतो, जो माझ्याकडे इव्हन काउंट येणार, कारण की इथं ऑक्सिजनचे 2 आहेत. 2च्या टेबलमध्ये कधीच 3 येणार नाही, ऑड संख्या येणारच नाही. म्हणून मी काय करतो, याला इव्हन करण्याची कोशिश करतो. तर इव्हन करण्याच्या वेळी मी काय करणार, ऑड संख्याला फक्त इव्हनने मल्टिप्लाय करणार. तर 2ने जेव्हा मल्टिप्लाय केला तर याचे 2 बनले आणि याचे 2, म्हणजेच किती, 4. तर याच्या समोर मी 2 लावत आहे. जेव्हा याच्या समोर 2 लावला तर माझ्याकडे ऑक्सिजनचे किती झाले, 4. जर ऑक्सिजनचे या साईडला 4 आहेत तर इकडे पण किती करायला लागतील, 4. तर असाच करताना माझ्याकडे हायड्रोजनचे किती झाले, 2 गुणिला 2 म्हणजेच किती झाले, 4 झाले. आणि ऑक्सिजनचे पण 2 गुणिला 2 म्हणजेच किती झाले, 4. तुम्हाला या साईडला पण हायड्रोजनचे किती दिसतील, 2 गुणिला 2 दिसतील, म्हणजेच की 4 दिसतील. आणि तशाच प्रकारे ऑक्सिजनचे 2 गुणिला 1 प्लस 2 गुणिला 2, ठीक आहे, 2 गुणिला 1.
ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय दिसत आहे 4. ऑक्सिजनचे 2, इकडे पण ऑक्सिजनचे 2. अशा प्रकारे दोनांचे किती झाले 4 झालेले आहेत. म्हणजेच हा इक्वेशन काय आहे बॅलन्स्ड आहे. अशाच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुम्ही आधी सॉल्व्ह करून पहा. काही प्रॉब्लेम येत असेल तर आणखी रिझ्यूम करून हा व्हिडिओ चालू करा, ज्याने की तुम्हाला समजेल. पहिले आपण सिंगल डिस्प्लेसमेंट शिकलो, मग डबल, आणि आता आपण कॉम्प्लेक्सकडे जात आहोत. ठीक आहे. आता इथं काय दिसत आहे आपल्याला पोटॅशियम दिसत आहे. मग त्याच्यानंतर इथं काय दिसत आहे मॅग्नीज दिसत आहे, ऑक्सिजन दिसत आहे, हायड्रोजन दिसत आहे, क्लोरीन दिसत आहे. थोडे कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहेत, बट कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला लक्ष द्यायचे आहे. इकडे समोर लक्ष द्या फक्त. आपण सोप्यात सोप्या पद्धतीने याला सॉल्व्ह करण्याची कोशिश करू. पोटॅशियमचा किती दिसत आहे मला फक्त 1 दिसत आहे. तर मी पोटॅशियमचा किती दिसत आहे, या साईडला पण 1, या साईडला 1. म्हणजे पोटॅशियमचा काहीही फॉल्ट नाही, त्याला काही छेडण्याची गरज नाही. आता पहा मॅग्नीजचा किती दिसत आहे, एमएन किती दिसत आहे मला 1 दिसत आहे. या साईडला पण 1 दिसत आहे. काही करण्याची गरज आहे का नाही. मग ऑक्सिजनचा किती दिसत आहे 4 दिसत आहे. ऑक्सिजनचा किती दिसत आहे इकडे 1च दिसत आहे. तर कितीने मल्टिप्लाय करू तर 4 होणार बेटा, 4ने मल्टिप्लाय करायला लागेल. तर जेव्हा मी 4ने मल्टिप्लाय करतो तर माझ्याकडे किती येते, इकडे 4 झाला, इकडे पण किती झाला 4. आता अशा वेळी काय होणार थोडा काउंट काय झालेला आहे, म्हणजे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. 4 गुणिला किती आहे तिथं 4 गुणिला हे पहा इकडे हायड्रोजनचे किती झाले 8. या साईडला पण मला किती करायला लागेल 8. बट जेव्हा मी 8 करतो तर क्लोरीनचा काउंट पहा. क्लोरीनच्या इथं किती आहे, क्लोरीनच्या पडत आहे इथं 8. आणि 8च्या टेबलमध्ये कधी इवन संख्या ऑड संख्या येणार का नाही. पहा इथं क्लोरीनचे 2 आहेत, प्लस इथं 2 आहेत, प्लस किती आहे 1 आहे. मग मी काय करणार, हिला इवन करण्यासाठी तर पुन्हा कितीने मल्टिप्लाय करतो 2ने. जेव्हा मी 2ने मल्टिप्लाय करतो तर इथे पण किती येणार 2 येणार. मग प्रत्येक वेळी असं बघायचं की ऑड संख्या आहे तर ऑड संख्या राहणार का, कधी नाही. म्हणून मी काय करणार, तिला इवन करण्याची कोशिश करणार. तर जेव्हा मी इवन करण्याची कोशिश करते तर इथं किती झाले माझ्याकडे 2. तर जर मी इथं 2 लावत आहे तर पोटॅशियमचे पहा किती झाले 2. अशा वेळी मला मॅग्नीजचे पण किती करायला लागतील 2. मॅग्नीजची पण किती केला 2. हा का बरं करत आहोत आपण, कारण की इथं आपल्याला काय सापडलेला होता ऑड काउंट सापडला होता Clचा म्हणून. आता ऑक्सिजनचे किती झाले, ऑक्सिजनचे 4 गुणिला 2 किती झाले 8. तर अशा वेळी ऑक्सिजनचे पण किती करणार आपण 8 करणार. 8 केल्यामुळे हायड्रोजनचे किती झाले माझ्याकडे 16. तर मी काय करणार हायड्रोजनचे पण इथं किती करणार 16. आता हायड्रोजनचे 16 झाले तर इकडे पण आपल्याला हायड्रोजनचे किती पाहिजेत 16. तर 2 गुणिला 8 किती झाले 16. मग आता वाचला कोण आपल्याकडे, उरला कोण आहे क्लोरीन. तर क्लोरीनचे चेक करा. क्लोरीनच्या किती आहेत 16 आहेत या साईडला. तर आपल्याला इकडे पण किती पाहिजे 16. तर 16 बनवण्यासाठी आपण काय करणार, इथं किती वाचलेले आहेत 2 प्लस हा 2 आहे 2 गुणिला क्लोरीनचे किती आहेत 2. ठीक आहे. 2 गुणिला 2 किती झाले 6. मग जे आपल्याला हा जो 2 आहे याला कितीने मल्टिप्लाय करणार तर 16 बनणार. पहा आधीचे किती आहेत आपल्याकडे 2 प्लस 4 म्हणजे 6 आहेत. या क्लोरीनला कितीने मल्टिप्लाय करू मी, तर मला इथं 10 पाहिजेत, कारण की 6 तर आधीचे आहेत. तर मी याला कितीने मल्टिप्लाय करणार 5ने. तर जेव्हा मी याच्या समोर 5 लावतो तर माझ्या क्लोरीनचा काउंट किती होणार 16. पहा क्लोरीनचे 2 गुणिला 2 4 किती झाले 6. 6 प्लस 5 गुणिला 2 10. अशा प्रकारे क्लोरीनचा काउंट काय झालेला आहे इक्वल झालेला आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, ही इक्वेशन पूर्णच्या पूर्ण बॅलन्स झालेली आहे. तशीच काय करायची आहे 27वी इक्वेशन जी आहे ती आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. पहा कॅल्शियमचा 1 आहे, कॅल्शियमचा 1 आहे. ठीक आहे, लक्ष द्या. ऑक्सिजनचे किती आहेत ते चेक करायचे आहे. पहा ऑक्सिजनला 2ने मल्टिप्लाय आहे, तसंच हायड्रोजनला पण 2ने मल्टिप्लाय. हा OH2 जर दिसला राहता तर हायड्रोजनचे 2 राहते. बट काय आहे याच्या मधामध्ये ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटचा अर्थ असा की हा हायड्रोजनचे पण 2 आहेत आणि ऑक्सिजनचे पण 2 आहेत असा आहे. ठीक आहे. तर म्हणून आपण कार्बनचा काउंट जेव्हा कॅल्क्युलेट केला आपण तेव्हा आपल्याला 1 दिसत आहे. पुन्हा कार्बनचा जेव्हा काउंट चेक केला तेव्हा किती दिसत आहे 1. 1 किती होतात 2 होतात. तर इकडे पण आपण जेव्हा पाहणार, सॉरी हा कार्बन नाही, कार्बन नसून कॅल्शियम आहे. तर जेव्हा आपण कॅल्शियमचा चेक करणार, C दिसला ना म्हणून मी कॅल्शियम कार्बन पकडला, बट तो कार्बन आहे का नाही. कॅल्शियमचा काउंट 1 आहे, कॅल्शियमचा काउंट 1 आहे. आता आपण कॅल्शियमचा काउंट पाहिला. आता आपल्याकडला कोणाचा काउंट पाहायचा आहे ऑक्सिजनचा. तर ऑक्सिजनचा काउंट किती दिसत आहे मला 2 दिसत आहे या साईडला. इकडे ऑक्सिजनचा 2 दिसला, इकडे किती दिसत आहे 2 दिसत आहे. ऑक्सिजनचा किती आहे 2, इथं 1 गुणिला 2 2, इकडे किती आहे 2. तर 2 दिसत आहे. इकडे किती दिसत आहे 2 प्लस 2 किती झाले 4.
इकडे पण 4 पाहिजेत. इकडे किती आहे 3 आहे, इथं किती आहे 1 आहे. 3 + 1 किती झाला 4. 3 + 1 4. आता म्हणजे ऑक्सिजन काय झाला आहे आपल्याकडे सॅटिस्फाय आहे. आता आपण कोण पाहणार, आपल्याकडे कोण आहे हायड्रोजन. तर हायड्रोजनचे किती आहे तिकडे, हायड्रोजनचे 2 आहेत. H2 दिसत आहे आपल्याला, तर हायड्रोजनचे 2 आहेत. तर हायड्रोजनचे 2 आहेत, इकडे पण हायड्रोजनचे किती आहेत 2 आहेत. याचा अर्थ हायड्रोजन पण काय आहे बॅलेन्स्ड आहे. आता आपल्याला कोण चेक करायचं आहे, तर आपल्याकडे कॅल्शियम आहे, कार्बन आहे. आता कार्बनचे किती आहेत 1 आहे, तर कार्बनच्या इकडे पण किती आहे 1 आहे. अशा प्रकारे जर आपण चेक करत आहोत तर आपल्याला सर्वच्या सर्व ॲटम काय दिसत आहेत, सारखे दिसत आहेत. आणि जर ॲटम सारखे दिसत आहेत तर आपल्याला सॉल्व्ह करण्याची गरज आहे का, नाही. अशा प्रकारे आपल्याकडे 27 पर्यंत काय झालेले आहेत, सर्वच्या सर्व केमिकल इक्वेशन्स बॅलेन्स्ड आहेत. आता पहा, याच्यानंतर हा सोडियम दिसत आहे. मोस्ट कन्फ्युजिंग रिॲक्शन तिकडे जात आहोत आपण. ठीक आहे. हा सोडियम दिसत आहे. सोडियमचे किती दिसत आहेत इथं 2. इथं किती दिसत आहेत, सोडियमच्या 1 दिसत आहे. तर अशा वेळी इथं किती लावणार मी, 2 लावून देणार. तर 2 आणि इकडे पण किती झाले 2 झाले. याच्यामुळे माझ्या काय झाला, हायड्रोजनचे पहा किती चेक झाले. हायड्रोजनचे 2 आहेत इकडे, तर इकडे पण हायड्रोजनचे किती झाले 2 झाले. म्हणजे हायड्रोजन आपल्याकडे काय आहे बॅलेन्स्ड आहे. ठीक आहे. आता आपण कोण चेक करणार, कार्बन चेक करणार. कार्बनचे किती आहे तिकडे 1 होता, आणि आपण किती 1 ला कितीने मल्टिप्लाय केला, 2 ने मल्टिप्लाय केला. तर इकडे किती झाले 2 झाले. तर इकडे पण किती पाहिजे 2. 1 दिसत आहे, 1 + 1 किती झाला 2. म्हणजे या साईडला पण किती झाले आपल्याकडे 2 झालेले आहेत. याचा अर्थ कार्बन पण काय आहे आपल्याकडे बॅलेन्स्ड आहे. आता आपल्याला चेक कुणाला करायचं आहे, ऑक्सिजनला. ऑक्सिजनचे इकडे किती झाले 6 झाले. 3 होते आधीचे किती होते 3. आपण कितीने मल्टिप्लाय केलं 2 ने. तर 3 दुने 2 त्रिक 6, तर 6 झाले. आता पहा इकडे किती आहेत 3 आहेत, इथं किती आहे 2 आहे, आणि इथं किती आहे 1 आहे. याचा अर्थ ऑक्सिजन सुद्धा बॅलेन्स्ड झालेला आहे. म्हणजे फक्त या इक्वेशन मध्ये इथं 2 लावायचा होता, म्हणजे सर्वच्या सर्व काउंट काय होतं समोर होतं. म्हणजे कॉम्प्लेक्स जरी रिॲक्शन दिसली तरी ते इझी असू शकते, आणि जर इझी जरी रिॲक्शन दिसत असली तरी ती कॉम्प्लेक्स असू शकते. याच्यावरनं आपल्याला हा समजत आहे. तर 28 नंबरचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि आता त्याच्यानंतर आपण कॉपरची रिॲक्शन पाहणार आहोत. ही कन्फ्युजिंग वाटते पहा. ठीक आहे. कॉपरचे किती आहेत 1 आहे, कॉपरच्या किती आहे 1 आहे. झालं. आता आपल्याकडे हायड्रोजनचे किती दिसत आहेत, हायड्रोजनच्या 1 दिसत आहे. हायड्रोजनचे इकडे किती दिसत आहेत, हायड्रोजनचे 2 दिसत आहेत. याचा अर्थ मला इथं कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ठीक आहे. पण त्याच्याने काम चालणार का आपला, तो चेक करायचा आहे. तर जर मी हायड्रोजनची इथं 2 बनवतो, तर इकडे पण मला हायड्रोजनचे जर 2 बनवला तर नायट्रोजनचा काउंट पहा. नायट्रोजनचे पहिल्या 1 होता, आपण कितीने मल्टिप्लाय केला 2 ने. तर नायट्रोजनचे पण किती झाल्या पाहिजे 2. बट इथं 2 दिसत आहेत का, नाही. इथं किती झाले, नायट्रोजनचा 1 होता, आणि आपण इथं खाली कितीने मल्टिप्लाय आहे 2 ने मल्टिप्लाय आहे. तर जेव्हा 2 ने मल्टिप्लाय आहे त्याला, तर आणखी काय आहे इथं पण पहा, इथं पण किती आहेत 1 आहे. तर जर आपल्याला असा काउंट कुठं पण दिसत आहे की एका साईडला आपण 2 ने मल्टिप्लाय करत आहोत, दुसऱ्या साईडला 1च दिसत आहे, ऑड नंबर दिसत आहे, तर अशा वेळी आपण काय करणार, याच्या समोर पटकन 2 लिहून देणार. म्हणजे 1 ला 2 ने जेव्हा मल्टिप्लाय केला तेव्हा तो काय बनणार, इव्हन बनणार. तर जर मी याला इव्हन बनवण्याची कोशिश करत आहे, तर मला नायट्रोजनचे किती दिसत आहेत, इथं 2 होते आणि 2 म्हणजे किती झाले 4. तर माझ्याकडे इकडे नायट्रोजनचे किती करणार मी 4 करणार. जेव्हा मी नायट्रोजनचे 4 करते अशा वेळी हायड्रोजनचे पण किती झाले, आता 4 झाले. आता हायड्रोजनचे 4 झालेले आहेत, तर मी काय करणार, हायड्रोजन पुन्हा चेक करणार. हायड्रोजनचे आपल्याकडे किती होते 2 होते, तर मी किती करणार, याला 4 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करणार. तर 2 × 2 किती होतात 4 होतात. तर हायड्रोजनचे माझ्याकडे आता किती झालेले आहेत 4. कॉपर बॅलेन्स झालेला आहे, हायड्रोजन बॅलेन्स झाले आहे, नायट्रोजन. आता कोण चेक करण्याची गरज आहे, ऑक्सिजन. तर ऑक्सिजनच्या आधीचे 3 आहेत, आपण मल्टिप्लाय कितीने केला 4. 3 × 12, तर म्हणजे किती झाला 12. 4 × 3 = 12, तर किती झाले आहे 12. आता ऑक्सिजनचे पहा, 3 3 2 3 2 6 प्लस ऑक्सिजनचे किती आहेत इथं 2 होते, आपण कितीने मल्टिप्लाय केला 2 ने, तर किती झाले 4 झाले. आणि इन 2 किती आहे इंटू प्लस 1 होता, आपण कितीने मल्टिप्लाय केला 2 ने. आता आपल्याला काउंट करायचे आहे. ठीक आहे. किती झाले, हे 6 झाले, हे किती झाले 2 झाले, प्लस किती झाले हे 2 झाले. 2 × 2 किती झाले 4. तर 6 + 4 + 2 म्हणजेच किती झाले 12, म्हणजे इक्वल्स टू 12. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, सर्वच्या सर्व इक्वेशन्सला बॅलन्स करायचे आहेत. याचा अर्थ हे इक्वेशन काय झालेली आहे,
बॅलन्स झाली आहे, कारण की आपण काउंट चेक केला आणि काउंटमध्ये आपल्याला काय भरले की सर्वच्या सर्व जे ॲटम्स आहेत प्रत्येक एलिमेंटचे ते इक्वल झालेले आहेत. आता ॲल्युमिनियम पहा, इथं ॲल्युमिनियम 1 आहे, इथं ॲल्युमिनियम 1 आहे. ॲल्युमिनियम काय झालेलं आहे, बॅलन्स आहे. आखरी प्रॉब्लेम आहे फक्त, ठीक आहे. आता कॉपर किती दिसत आहे, 1 दिसत आहे, कॉपर पण काय आहे, 1 आहे. पण क्लोरीनचा प्रॉब्लेम आला. मी सर्वात स्टार्टिंगला सांगितलं होतं की जर मला 3 कुठं 2 दिसत आहे तर याला मी काय बनवण्याची कोशिश करतो, प्रत्येक वेळी 6 बनवण्याची कोशिश करतो, कारण की 2च्या टेबलमध्ये 3 येते आणि 3च्या टेबलमध्ये 2 येते. तर मी 3ला कितीने मल्टिप्लाय करू तर 6 येणार 2ने, आणि 2ला कितीने मल्टिप्लाय करू 3ने. तरी मी काय करणार, याला 3 करणार, याला किती करणार 2 करणार. माझ्याकडे क्लोरीन काय झालेले आहेत, बॅलन्स झालेले आहेत. बट क्लोरीन बॅलन्स करताना माझ्याकडे कॉपर काय झाला, कॉपरचा काउंट बदलला. तर कॉपरचे किती झाले आहेत, इथं 3, इथं किती आहे कॉपरच्या 1 आहे. तर अशा वेळी मी कॉपरचे पण किती करून देणार 3. आता इथं ॲल्युमिनियम जेव्हा क्लोरीनचा चेंज करत होतो तिथं ॲल्युमिनियमचा पण काय झाला, चेंज झाला. तर इथं पण किती लावणार 2. तर पहा, ॲल्युमिनियमचे 2, ॲल्युमिनियमचे 2, कॉपरचे 3, कॉपरचे 3, ठीक आहे. आणि क्लोरीनचे 2 गुणिला 3 6, आणि इकडे क्लोरीनचे 3 गुणिला 2 6. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, सर्वच्या सर्व इक्वेशन्स बॅलन्स करायचे आहेत. आणि आय होप इतके जे 30 प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आपण कंटिन्यूपणे हे तीनही जे तुम्हाला पार्ट दिसत आहेत त्यांच्यामध्ये कव्हर केलेलो आहोत.